तर मित्रांनो हे बघा, आम्हाला 10-12 भेटले आहेत. जवळजवळ 12 खेकडे आहेत. हे बघा, मस्तपैकी देशी जुगाड सक्सेस झाला आहे. फक्त एका केंडामध्ये काय भेटलं नाही आपल्याला, बाकी व्यवस्थित भेटलं. बघा, दोन नग चांगले आहेत, 2-3 नग, बाकीचे मीडियम आहेत. कसे आहे? नमस्कार मित्रांनो, प्रशांत कुमार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे वैलेपाकडीच्या व्हाळात चाललो आहे. एक आम्ही देशी जुगाड केला आहे. जे ऑइलचे केंडा वगैरे असतात ना, गॅलन बोलतात त्याला, ते 5 आम्ही कटिंग करून त्याच्यामध्ये आपल्या बॉटल असतात ना, स्प्राईट वगैरे थंडाच्या बॉटल, त्या तोंडाला असं त्याच्या हे करून आम्ही एक नवीन जुगाड केला आहे खेकडे पकडण्यासाठी. तर आता आम्ही जाऊन ते व्हाळात लावणार आणि सकाळी जाऊन ते काढणार, म्हणजे की रात्रभरात जेवढे खेकडे येतील ते आतमध्ये जमा होतील. तर आम्ही ते कसे बनवले आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवतो थोड्या वेळात, की केंडं कशी बनवले, त्याला ते बाटल्याचं तोंड वगैरे कसं लावलं, काय कशा पद्धतीने केलं आहे ते. तर आता आम्ही सरळ चाललो आहे वैलेपाकडीमध्ये. बघूया, फर्स्ट टाईम आम्ही करतो हे, कारण आम्ही पण यूट्यूबला बघूनच करतो हे सगळं. बघूया सक्सेस होते की नाही होते. मी आणि अभि, हा बघा. तर मित्रांनो हे बघा, इथे खाली जंगल आहे. या जंगलातून आम्हाला खाली जायचं आहे, कारण पावसाने एकदम भरगत जंगल वाढलेलं आहे. आता वाट काढत जायचं आहे. पहिली एक जुनी वाट होती मित्रांनो, ती हाय काय बघतो आम्ही, कारण बऱ्याच दिवसांनी येतो आहे आम्ही इकडे. हीच एक वाट चांगली असावी असं माझा एक अंदाज आहे मित्रांनो. बघूया आपण, नाहीतर काय वाट काढत व्हाळात पोचायचं आहे. हे बघा, ही वाट आहे. या वाटेने आता सरळ ही वाट गेली खाली व्हाळामध्ये. व्हाळात गेल्यानंतर आम्ही ॲक्च्युली ना त्याच्यामध्ये जो चारा घालणार आहे ना बॉटलमध्ये, आपल्या केंडामध्ये, तो चारा आहे कोंबड्याची आतड्या. आणि त्याचे असं गट्टे बनवले आहेत, 5 गट्टे, 5 केंड आहेत आमच्याकडे, 5 गट्टे बनवले आहेत. आणि ते आतमध्ये टाकून, अरे हां, आतमध्ये टाकून बघितलं मी. एकतर रस्ता चुकलो आहे, नशीबलं अभिचं लक्ष होता, नाहीतर पार पुढे गेलो असतो. अभि कोयती आहे ना माझ्याकडे, फुल जंगल वाढलं. मित्रांनो हे बघा, अशी वाट करत जायचं. मी कोयती घेऊन आलो आहे, कारण खूप जंगल झालं आहे, तिकडे कोणी येत जात नाही, त्याच्यामुळे वाट करत जायचं मला. मध्ये चांगले आहे, काही ठिकाणी खराब झाले, तर पण कोणतरी गेलं इकडून. पाणी ताट आहे रे अभि, आवाज हो काय येतं तिकडे. चांगलं आहे, फार वरतीच मेन विंडो येतो तिकडे. वाट काय खराब नाही. मित्रांनो हे बघा, अशी आम्ही देशी जुगाड केला आहे. हे ऑइलचे केंड आहेत, याला प्लास्टिकची बॉटल जे समोरचं हे असतं ना झाकण, ते कापून हे असं आतमध्ये लावलं आहे. याला तारेने असं गुटाळून घेतलं आहे आणि हे असं खोलून मस्तपैकी, हे खोलून असं मस्तपैकी कुर्ल्या इथून बाहेर काढायचा. इथून आतमध्ये जाणार आहे बघा, हे असं आतमध्ये जाणार, ह्या परत रिटर्न येणार नाही. मग आपल्याला काढायच्या वेळी असं इथून काढायचं. असे आम्ही 5 केंड्या बनवले आहेत. आता ही याच्यामध्ये ना कोंबडीची आतडे आहेत ती टाकणार आम्ही. बघा असे कपड्यामध्ये ना, कपड्यामध्ये एक असं हे केलं आहे, असं केलं आहे बघ. तर आता हे असं आतमध्ये टाकतो, हे असं आतमध्ये
हा चारा टाकला कोंबड्याच्या आतड्यात, आतमध्ये गेलं. आता हे इथे असं लावायचं आहे. आता तुम्हाला आम्ही दाखवतोय कसं लावायचं ते. पकड अभी छत्री दे इथे. आता दगडात ठेवून अभी लावणार. आता ते ॲक्च्युली बांधायचं पण आहे, कारण होर आला तर वाहून पण जातील. तर मित्रांनो पहिलं स्टँड लावतोय आम्ही. आमचा देशी जुगाड आहे. आता त्याच्या बाजूला नसं दगड ठेवायचे आहेत आणि ही बघा रशी बांधली आहे आम्ही. हे रशीने त्या पाळाला बांधून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पाऊस रात्री आला तर वाहून गेलं नाही पाहिजे, हौर आला तर आता असं दबून राहिलं पाहिजे आतमध्ये पाण्यात. तोंड असं थोडं वर ठेव आधी, कारण कुर्ली आतमध्ये गेली पाहिजे ना रे. मग हे आजूबाजूचे जे खेकडे आहेत ना, ते वासाने, कोंबडीच्या आतड्याच्या वासाने मस्तपैकी मिळणार. पण फर्स्ट टाईम आम्ही करतो आहे हे गोष्टी, पण ह्याच्या अगोदर आम्ही कधी केलं नव्हतं मित्रांनो. तर पहिल्यांदा आमचा हा देशी जुगाड आहे. जाम बांधून ठेव. त्याच्या पोटावर एक दगड ठेव मोठी. हां बाजूला 2 ठेव, मग होय. मग काय टेन्शन नाही, कारण बांधून ठेवलेला वावला तरी ते अडकून राहील. दगड देऊ. दगडी मोठी आहेत रे सगळे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे सगळं असं मेहनत करावी लागते मित्रांनो. कारण काय माहिती आहे, जर रात्री पावसाचे दिवस आहेत, रात्री जर हौर आला मोठा व्हाळाला, तर ही केंडा आपली वाहून घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी असं मस्तपैकी बांधून वगैरे ठेवायचं असं कंपल्सरी. हा जो व्हाळ आहे ह्याला वैलीच्या पाकडीचा व्हाळ बोलतात, वैली पाकडी बोलतात त्याला. तोंड फुललं ठेव. तर मित्रांनो फर्स्ट स्टँड लागलेलं आहे आपलं. आता आपण पुढे तिकडे जाऊया, थोडंसं डिस्टन्स ठेवून बांधाबरोबर लावून ठेवूया आपण. तर मित्रांनो सेकंड ट्रॅप लावतोय. हा जो बांदोरा आहे ना मित्रांनो, ह्या बांदोरामध्ये ना अस्सल नग बाहेर येणार मस्तपैकी. कारण इथे ना खेकड्यांची रावटी आहे, त्यामुळे त्या बांदोऱ्याला पकडून, त्या झाडाला पकडून ना रशी बांधून इथे आम्ही बांधतोय. इथे एक सेकंड ट्रॅप लावतोय. बघूया मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे भावानो, कारण एवढं आम्ही मेहनत केली आहे, तर आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी भेटली पाहिजे. तर आता हे पाण्यामध्ये डुबलं पाहिजे, त्यासाठी आता दुसऱ्याची पण मदत आहे. मी जातो आता थोड्या वेळाने याला बही द्यायला. तर भावानं हे आता तिसरं लावतं आहे. अजून 2 बाकी आहेत, शिल्लक आहेत 2 पेंडा. टोटल अशी 5 आहेत आमच्याकडे. आता हे तिसरं लागतं आहे. समोर बघ दगडा. ठीक आहे ठीक आहे. अजून हवी घर हे साधारण मोठी मी छोटी. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण जंगलच जंगल आहे. तेव्हा तिथे आहेत ना पोकळीची झाडं होती मग भावानं, ते सगळं काहीच नाही राहिलं, तुटून गेले सगळं. पहिला हा बांध मस्त होता एकदम व्यवस्थित. चला तिसरं पण लागलं. आता पुढे जाऊन आपण बघूया, चांगल्या चांगल्या ठिकाणी लावूया. तर मित्रांनो हा चौथा जो ट्रॅप लावला ना, त्याचं जुगाड बघा. रशी आहे ना तिथून घेऊन इथे मस्तपैकी बांधून ठेवली आहे, वाहून जाऊ नये म्हणून. आता लास्ट साईड ट्रॅप राहिला आहे, ते बघा समोर सेकंड आहे. ती मोकळे झालो आम्ही. 5 उद्या सकाळी येणार. रात्री मित्र किती खेकडे जमा होतात ते बघायचे आहेत आपल्याला. तर
मित्रांनो हे बघा असं बांधून घ्यावं लागतं कच्च्या मैदान. तसं बांधून घेतलं आणि या जागेवरती असं लावायचं इथे आम्हाला इथे, कारण ही जी जागा आहे खेकड्यांची जागा आहे बघा. मस्तपैकी इथे असं खाली तोंड करून लावतो ना, इथे असं खाली तोंड करून लावलं ना, खालची खेकडे ना वासाने असं वरती येते. चला आता मी पण जातो हेल्प करायला. तर मित्रांनो आता हे लावून झालं आहे बघा. आता तिथे बांधून ठेवायचं. ह्याला ह्याला बांध, ऐका हलत राहत, ऐका बांध, ऐका मजबूत आहे. हां नाही काय होणार, थोडा घे बस, जास्त पण खेचू नको, औराने अजून टाईट होईल. गच्चम मान नाहीला नाही ना रे ती. तर मित्रांनो बघा किती मेहनत केली आम्ही खेकड्यांसाठी, आणि हा जो जुगाड केला हा पहिल्यांदाच केलेला आहे आम्ही. बघूया किती सक्सेसफुल होतो तो जुगाड. तर आता सगळे ट्रॅप लावून झालेले आहेत, सर्व जे केंड होते ती लावून झाली. आता आम्ही घरी जाणार आणि उद्या सकाळी 6 वाजता येणार. म्हणजे रात्रभरमध्ये जेवढी खेकडी जमा होणार, किती जमा होतात ते बघूया, सक्सेस होतं की नाही होतं ते जुगाड जो केला आहे तो. आणि ते मग उद्या सकाळी येऊन आम्ही कलेक्ट करणार. तर आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही चाललो आहे. काल जे संध्याकाळी 5 वाजता जाऊन आम्ही ट्रॅप लावले होते व्हाळामध्ये वैली पकडीच्या इथे खेकडे पकडण्यासाठी, ते ट्रॅप काढण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. आता मी आलो आहे इथे मंदिराच्या इथे. आता अभि येतो आहे. अभि आला की आम्ही सर्व व्हाळात जाणार आहे. बघूया आपल्याला किती खेकडे त्या ट्रॅपमध्ये लागले आहेत ती आपण बघणार आहोत. चला तर थेट आपण जाऊया आता व्हाळामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही काढायला आलो आहे बघा ट्रॅप. आता पहिली ट्रॅप पैसे आम्ही ह्या फणसाच्या खाली लावले होते, काढता अभि काढतो आहे. बघूया कॅनामध्ये किती उरले आहेत की नाही, ते जुगाड केलेला बघूया सक्सेस होतोय की नाही. बांधून ठेवलं होतं असं मस्तपैकी वाहून जाऊ नये म्हणून. सकाळी सकाळी चालू आहे, पण अभिला पण जायचं आहे कॉलेजला. हाय 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 किती आहे? एक दिसली हा मित्रांनो, 2 आहेत आतमध्ये, आपण नंतर दाखवूया. चला भावानी झाली आपली. तर मित्रांनो सेकंड ट्रॅप काढतोय. पहिल्या याच्यामध्ये केंडामध्ये आपल्याला 2 खेकडे भेटले. आता याच्यामध्ये किती भेटतात ते बघूया. म्हणजे लावल्यासारखं काहीतरी भेटलं पाहिजे भावानं. रशीने बांधून ठेवलेले आहे प्रत्येक, काय 1-2 फक्त रशीने बांधले नाहीत, नाही सगळे रशीने बांधून ठेवलेले आहेत. काय नाही नसेल मला काय नाही की काय किती एकच बरोबर नाही भेटलं. उलट बांधत चांगले भेटत होते ते. किती लावला की काय बघू. एक आहे मित्रांनो साधारण, गायब ना, घेऊन गेले ते बाहेर इले असणार, पैसे मिले असले तर इकडनं. तर मित्रांनो हे तिसरं आहे. असे टोटल 5 लावलेले आहेत. आता हे तिसरं आहे. 2 याच्यामध्ये काय खेकडी व्यवस्थित भेटली नाही आम्हाला. एकामध्ये 2 भेटले, एकामध्ये एकच भेटलं. आता याच्यामध्ये काय भेटतं ते बघूया. हाय वरती एक आहे, 2 आहेत ॲक्च्युली ना, 4 आहेत ना. हो छोटे छोटे आहेत वाटतं. 2 छोटे आहेत, 2 मोठे. एक मोठी आहे रे. मित्रांनो याच्यामध्ये 4 खेकडे भेटले ते बघा. आता आपण टाकूया डायरेक्ट गोणीमध्ये. तर मित्रांनो हा 4था ट्रॅप. बघूया याच्यामध्ये किती आहेत ते. आतापर्यंत 7 खेकडी झाले आहेत. तेव्हा वर एक लहान आहे बाटली बरोबर. एक 2 आहेत.
मोठे आहे बघू. आहे. मोठे आहे त्याच्यामध्ये साधारण. एक छोटा आहे. मीडियम साईजचे सगळे. चल टाईम नको. तर मित्रांनो हे आजचा जो जुगाड होता ह्याच्यामध्ये एक पण आपल्याला खेकडा भेटला नाही. आहे वाटतं रे काहीतरी. कसं नाही भेटलं रे. चुकीच्या ठिकाणी लावला का थाई म्हणून तुला सांगत थाई लाव. आपण लावतानाच चुकीच्या ठिकाणी लावला. मित्रांनो हे एक ट्रेन आमचं फुकट गेलं. 12 खेकडे घेऊनच आम्हाला घरी परतायचे. त्याच्यामध्ये होल परत रिटर्न येऊ काही नाही ना. हां आपलं जर रिटर्न आलं असतं मी बोलले त्याबरोबर. चला तर मित्रांनो आता किती खेकडे आहेत ते आपण वरती जाऊया आणि बघूया. त्याच्यामध्ये भेटलेली खेकडी अजून अजून होतं का. तर मित्रांनो हे बघा आम्हाला 10-12 भेटले आहेत. जवळजवळ 12 खेकडे आहेत. हे बघा मस्तपैकी देशी जुगाड सक्सेस झाला आहे. फक्त एका केंडामध्ये काय भेटलं नाही आपल्याला. बाकी व्यवस्थित भेटलं बघा. दोन नग चांगले आहेत. 2-3 नग बाकीचे मीडियम आहेत. कसे हा बघा ते चांगले नग भेटलेत. त्याचा फोटो काढू बघा. तर मित्रांनो असा होता आमचा देशी जुगाड आणि फर्स्ट टाईम आम्ही लावलो पण सक्सेसफुल झाला. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.